तर हॅलो गायज, कसे आहात तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू आवर चॅनल. आणि बऱ्याच दिवसापासून एकही ब्लॉग अपलोड झाला नाही, तुम्हाला माहितीच असेल. तर जवळजवळ 5 महिने झाले असतील आम्ही एकही ब्लॉग अपलोड केलेला आहे. कारण शौर्य लहान होता, तुम्हाला माहितीच असेल. तर शेवटचा ब्लॉग आमचा जवळजवळ 5 महिन्यापूर्वीच होता आणि बहुतेक पूर्ण ॲनिव्हर्सरीचा ब्लॉग असेल. तर ॲनिव्हर्सरी होता की सॉरी हॅपी न्यू इयरचा होता. न्यू इयरचा व्लॉग होता आम्ही अपलोड केलेला. त्यात पण आम्ही खूप एन्जॉय केला. जर तुम्ही बघित नसेल तर नक्की तो व्लॉग बघून घ्या. तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की तुम्ही दोघे इतके दिवस कुठे गायब होता. तर त्याच्या मागचं कारण लई काय असा मोठा विषय नाही, छोटासाच विषय आहे. का म्हणजे घरची कामं, तृप्तीला थोडं कामं असायची, मला पण कामं असायची. आणि शौर्य तेव्हा लहान होता. आय थिंक किती महिन्याचं, 7 महिन्याचा असेल. मग त्याचं इकडचं माझं काम पण चालू होतं आणि माझं दुसरं यूट्यूब चॅनल जे होतं जवळजवळ म्युझिक संदर्भात होतं. मी त्याच्यावर म्युझिक अपलोड करतो आणि ते तुम्हाला सांगेलच मी नंतर आणखी कुठल्या तर ब्लॉगमध्ये. मग ते मॉनिटाईज झालं होतं. मग आता त्याच्यावरून मला यूट्यूबचं पेमेंट चालूही झालं आहे. माझा तिकडं फोकस होता. मग आता ह्या सगळ्यातून आम्हाला आता पूर्णपणे आम्ही आता सगळ्यातून फ्री झालं. आता शौर्य पण 1 वर्षात झाला आहे आणि आता आता आम्ही रिसेंटली आता त्याचा म्हणजे जवळजवळ आता 4-5 दिवस झाले असतील माझ्यामध्ये वाढदिवसाला आणि सेलिब्रेशन केला हॉलला. आम्ही त्याचा वाढदिवस ठेवलेला तेवढंच 150-200 लोकांचा ठेवलेला आम्ही. आणि ब्लॉग आम्हाला करता आला नाही कारण का आम्ही सुरुवातच केली होती. तर तृप्तीनं आणि मी असा डिसिजन घेतला की आता रिस्टार्ट करायचं आणि करायचे नवीन ब्लॉग करायचे, येस तुमच्यासोबत शेअर करायचे, धमाल मस्ती तर करणारच आहे मी. आता इथून पुढे तुम्ही बघा, आता शौर्य मोठा झाला त्यामुळे काय आता विषय नाही. आता पावसाळा चालू झाला आहे. तर वाजलेले आहेत 6:15 वाजलेले आहेत आणि आज तारीख आहे 30 जून. तर पावसाळा चालू आहे, तुम्हालाही माहिती असेल. रोहितचं जे चॅनल होतं थांब. जे म्युझिकचं होतं ते मॉनिटाईज झाल्यामुळं त्याला असं कन्सिस्टन्स हवी होती. व्हिडिओ आम्हाला दररोज अपलोड करायला लागत होतं. त्यामुळं इकडे जरा दुर्लक्ष झालं. त्याचं फोकस फक्त तिकडे होतं म्युझिकवरती. त्यामुळं आम्हाला इकडे काही व्लॉग करता आलं नाहीत. आणि मला तरी काय माझं करायचं म्हटलं तरी पण शौर्यातनं मला काही वेळच मिळत नव्हता दिवसभर इकडं तिकडं. त्यामुळं काही असं हे झालंच नाही. म्हटलं परत एकदा रिस्टार्ट करूया दोघंजण मिळून. तर आजपासून जेवढं होतं तेवढं आम्ही ब्लॉग करेन. आता इथून पुढे तर कुठे पण आम्ही फिरायला जाईल युट्यूबवर. त्यामुळं व्हिडिओ बंद केल्यानंतर विचारले आम्हाला परत तुम्ही जे व्हिडिओ का टाकला नाही, परत करत नाही काय लॉग, बरेचसे रिलेटिव्ह वगैरे करा लवकर. पण आम्ही त्यांना हेच कारण देत आलो की करणार आहे. तर आज मिळत नव्हता, पण आजपासून स्टार्ट करणार. येस. आणि आता घरातलं दररोज रेग्युलर जे व्लॉग असतील, डेली व्लॉग, परत बाहेर जाणार आम्ही फिरायला आता पावसाळ्यात तिकडे शहराला घेऊन याचे व्लॉग नक्की करू. आणि ते तुम्ही नक्की बघा आवडीने आणि आम्हाला कमेंट करा कसा वाटला आमचा व्लॉग. तर जे कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ते नक्कीच सबस्क्राईब, लाईक, शेअर व कॉमेंट करा. आता थोडं काय झालं माहिती काय, आता भरपूर दिवसानंतर आम्ही 5 महिन्यानंतर कॅमेरासमोर आलोय. त्यामुळे आम्हाला असं बोलता येणं झाले. कारण त्यावेळेला कसं सवय झालेली कॅमेरासमोर आला की बोलायची एक आतमध्ये हे होती, धाडस होती. आता तर आहेच, नाही असं नाही, पण जरा असं कॉन्फिडन्स जरा कमी झाला. कॉन्फिडन्स लेवल जरा कमी झाला. त्यामुळं थोड्या दिवस जरा असं हळूहळू जसं व्लॉग करू तसं तसा आम्हाला तो कॉन्फिडन्स परत येईल. येस. आणि आमच्या व्लॉग बघायला तुम्हाला आणखीन जास्त मजा येईल आणि आम्हाला सुद्धा बनवायला सुद्धा जास्त भारी वाटतं. तुम्ही नक्की लाईक, कमेंट करा, सबस्क्राईब करा, महत्त्वाची गोष्ट. त्यामुळं आम्हाला मोटिवेशन मिळेल ब्लॉग करण्यासाठी. मग हा व्लॉग कंटिन्यू करा. या व्लॉगमध्ये खास काही नसणार आहे, सिम्पल रेग्युलर डेली व्लॉग असणार आहे. पण ह्या व्लॉगची सुरुवात होऊ दे म्हणून आम्ही हा छोटासा एक व्हिडिओ अपलोड करत आहोत. तर तो तुम्ही नक्की बघा. चला कुठं जाणार नाही मी, कुठं घरातच आहे. चला कुठं हम किधर जा नहीं रे, बारिश हो रही है, किधर जाने का मन नहीं हो रहा है. अभी लेके आए वडापाव. अभी वडापाव खाए सबने, आपने देखा होगा. हे पहिल्या ह्याला द्यायचं आहे, वडापाव कुठं खायला सांगायला एक इंट्रोला द्यायचा आहे, त्यानंतर सुरुवात करायचा वडापाव खाल्लेली. तेच की सांगितलं की मी, आता तेच बोलवलंय. हे मी ह्याच्यात टाकणार आहे सुरुवातीला सिनेमॅटिकला, इंट्रोला. तर तुम्ही आता बघितलं असेलच. आम्ही सर्वांनी सगळं मस्तपैकी आता गरम गरम पावसाळ्यात वडापाव खाल्लेला आहे, चहा पिलेला आहे. शौर्य, पप्पा, मम्मी बाहेर बसल्या. ठीक आहे. आता बघा, माझ्यापेक्षा कॅमेरासमोर हा असतो जास्त.
अरे ह्याला अजून बोलायचं काय कळत नाही. मला काय कळत नाही बरं. किती दिवसानं मी म्हणजे कॅमेरा समोर आलोय, किती दिवसानं बोलताना शब्दच कळत नाही. किती दिवसानं आलोय मित्रांनो. साहजिक आहे, मी कोणाला दररोज येते. मला काय या गोष्टीची दररोज सवय येते. नाही. मी काय दररोज येते. कुठली पण गोष्ट सवय नसलेली थोडं नवीनच असेल त्यासाठी काय बोलायचं पटकन डोक्यात येत नाही. त्यामुळं प्लीज समजून घ्या तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही, एवढा विषय नाही मोठा. ठीक आहे. न्यू ब्लॉगर आहे तो, मी पण न्यू ब्लॉगर आहे, त्यामुळे समजून घ्या. भरपूर व्हिडिओ टाकणार आहे मी इथून पुढं. चल चला. पाच महिने झाले जवळजवळ आम्ही एक व्हिडिओ टाकला होता, जसं की तुम्हाला सांगितलं मी. तर 5 महिन्यात काय काय झालं तर मला सांगतो आता. 5 महिन्यात बऱ्याचशा गोष्टी चांगल्या पण झाल्या, बऱ्याचशा गोष्टी वाईट पण झाल्या. ठीक आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. तर त्या महत्त्वाची गोष्ट काय आहे, बऱ्याचशा गोष्टी आम्ही घरात नवीन नवीन घेतलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे मला सांगतो, घरात मी सोलर बसवली आहे. जवळजवळ सोलर तुम्हाला कळालं असेल, ते सौर ऊर्जावरचं, जेणेकरून आपलं लाईट बिल 0 होतं. जवळजवळ आम्ही ते 5 kW आम्ही ते बसवलेलं आहे. आणि ते बसवल्यानंतर आम्ही घरात साऊंड बार घेतला आहे, परत ओव्हन घेतला आहे, परत मी काय आयपॅड घेतला मी नवीन, आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही घेतलेल्या आहेत नवीन. परत इन्व्हर्टर बसवलं आहे मी घरी, जे लाईट गेलं ते इन्व्हर्टर चालवते. काय कॉमन गोष्टी आहेत, म्हटलं सांगावं तुम्हाला की काय काय आम्ही नवीन नवीन गोष्टी केल्यात घरात. आणि बाकीचं काय, शहर आता आम्ही मोठा झाला आहे, तुम्ही बघितलं असेलच, बऱ्यापैकी 1 वर्षाचं झालेलं आहे. आणि वाढदिवस आम्ही चांगल्या प्रकारे केला आहे. म्हणजे माझी एक इच्छा होती की त्याचा पहिला वाढदिवस थोडासा चांगला व्हावा, जेणेकरून माझी इच्छा पूर्ण होईल. आणि वाढदिवस पण झालेला आहे. तर वाढदिवसाचा व्हिडिओ, फोटो वगैरे इंस्टाग्रामच्या पेजवरती आहेत, आणि माझ्या आणि तृप्तीच्या पेजवरती आहेत. तर तुम्ही आमच्या पेजला जर फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करा. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन. आणि झालं. आणि काय एवढा मोठा विषय नाही, पावसाळा चालू झाला आहे आणि मला इथनं पुढं व्लॉगिंगची सुरुवात करायची. आता इकडं पण मी जसं जमल तसं मी इकडं पण मी मेहनत करेन, म्हणजे बऱ्यापैकी ब्लॉग करायचा. खरं तर माझ्या मनात आलं होतं की एक ट्रॅव्हल ब्लॉग चांगला करून अपलोड करायचा, कुठं तर बाहेर जाणं. खरं कसं झालं, 5 महिने गॅप पडल्यामुळं थोडं कॅमेरा कॉन्फिडन्स कमी झालं, काय बोलायचं काय नाही हे लवकर सुचत नाही. म्हणून म्हटलं घरच्याकडे एक ब्लॉग शूट करू आणि सुरुवात करू. ठीक आहे.